साहेब नमस्कार. नमस्कार. आपण खेड आळंदी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवार आहात. अख्ख्या तालुक्यामध्ये तुमचं जे चिन्ह हिरा आहे ते पोचवण्याचा प्रयत्न करत आहात. तर तो पोचवत असताना आपल्या तालुक्याच्या काय अडीअडचणी असतील किंवा सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडीअडचणी त्या नक्की काय आहेत, त्या काय तुम्हाला जाणवल्या फिरत असताना? आता संपूर्ण खेड तालुक्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने मी हिंडत असताना प्रामुख्यानं सर्वसामान्य मतदारांशी मी भेटलो. ह्यामध्ये गेले अनेक टर्म जे मतदार आहे 70 वर्ष 80 वर्ष 60 वर्ष पुढे यांना देखील मी भेटलो. तर एकंदरीत सर्वसामान्य मतदारांच्या बोलण्यातनं असं आलं की म्हणजे तुम्ही उमेदवार आहात, अतिशय चांगले, तुम्ही काम तरुण आहात, काम चांगले करसाल, तर आमदार आम्हाला कसा असावा, हा लोकांच्या पाया पडणारा असावा, पाया पडून घेणारा नसावा. गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मजूर, व्यापारी व 18 पगड समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा असावा व सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा असावा. यात प्रामुख्याने आपण ज्यावेळेस तालुक्यामध्ये निवडून येऊ तर आपण कमर्शियल आमदार नसावं. गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या आपण सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. जनतेबरोबर प्रेमाने आपुलकीने वागलं पाहिजे. जी तळातला घटक आहे सर्वसामान्य माणूस, त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की हा आमदार आपला आहे, आपण यांच्याशी संवाद साधू शकतो, बोलू शकतो, तो आपल्या 2 शब्दाला किंमत देऊ शकतो. एकंदरीत अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या बोलण्यातनं आलं मतदारांच्या की बुवा तुम्ही लोकप्रतिनिधी झाल्याच्या नंतर तुम्ही सूडबुद्धीने वागू नका, वरून वरून गोडगोड बोलायचं, वरून प्रेमाने आता बोलणार, मतदान मागणार आणि नंतर तुम्ही गोड बोलून आमची मागून खोड मोडणार असेल तर आम्हाला तुम्ही नकोय. हे असे मतदार बोलून दाखवत होते. म्हणजे एकंदरीत सर्वसामान्यांची भावना अशी आहे की काम करताना निरपेक्ष निस्वार्थी भावनेने करा, कसली मनामध्ये सूडबुद्धी ठेवू नका. आज योगायोग बघा आदरणीय पत्रकार साहेब, आज स्वर्गीय ज्यांनी खेड तालुक्यामध्ये 20 वर्ष अहोरात्र सेवा केली अशा आपल्या खेड तालुक्याचे लोकप्रिय नेते, हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय नारायणरावजी पवार साहेब आप्पा यांची आज पुण्यतिथी. अरे वा. आज मला आपणच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ह्या खेड तालुक्यातील जनतेला एक सांगू इच्छितो. आज आप्पा आपल्यातून जाऊन 16 वर्ष झाली. आजही आपणचं गारुड ह्या तालुक्यामध्ये आजही लोकांच्या मनामध्ये आहे. आजही खेड तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम पट्ट्यामध्ये गेल्याच्या नंतर, आदिवासी ठाकर समाजामध्ये गेल्याच्या नंतर लोक सांगतात आपण सारखं नेतृत्व आम्हाला पुन्हा ह्या तालुक्यामध्ये पाहायला मिळालं नाही. का? आपण बद्दल एवढं प्रेम का? कारण आपणही सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केला. सर्वसामान्य माणसाला ते आपुलकीने आपले आप्पा वाटायचे. मग गोरगरीब शेतकऱ्याच्या गळ्यात हात घालणार, त्याला गाडीत बसून घेणार, त्याचं पोलीस स्टेशन, प्रांत, तहसील, मोजणी कार्यालय, त्याची जी अडचण असेल, मग एखाद्या ठाकर समाजाचं लग्न असेल त्यांच्या ठाकराच्या पालाव तर आपण तिथं फॅमिली सहित जाऊन त्याच्या लग्नाला शुभेच्छा द्यायची. असा आमदार लोकांना पाहिजे होता. पण आज वाईट असं वाटतं की ज्या स्वर्गीय नारायणराव पवारांच्या बाबतीमध्ये ज्यांनी या तालुक्यामध्ये एवढी सेवा केली त्यांच्याबरोबर काहींनी काम केलं, पण आज इतक्या वर्ष जाऊन झालं आज लोक गप्पा मारतात की आम्ही 5,000 कोटींची विकास कामं केली. अहो 5,000 कोटींची विकास कामं करत असताना आमच्या स्वर्गीय नारायणराव पवारांच्या स्मारकासाठी साधे 50 कोटी सुद्धा उपलब्ध नव्हते का? का आमच्या आप्पांचं स्मारक झालं नाही? खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय नारायणराव पवार साहेबांचं नाव देण्यात आलं होतं. साहेब ते नाव पुण्या काढलं का? आपणची एलर्जी कुणाला होती? बरोबर. ह्या संदर्भात सुद्धा ह्या तालुक्यातील 3,77,000 मतदार बंधू आणि भगिनी सुज्ञ आहेत. आज जी लोक काही नाव घेतात, आपणच्या बाबतीत कोण खरं आणि कोण खोटं वागलं ह्या तालुक्यातील जनतेला पूर्ण माहिती आहे. मग आज माझी आपणच्या पुण्यतिथीनिमित्त एकच विनम्र विनंती आहे की ह्या तालुक्याला स्वर्गीय नारायणराव पवारांचे विचार आणि आचार घेऊन चालणारा नेतृत्व हवंय. त्यांच्या विचार आणि आचारावरचं नेतृत्व हवं ही जनतेची अपेक्षा आहे. असं एकंदरीत तालुक्याचं वातावरण. आज दुसरा प्रश्न आहे भीमाशंकर देवस्थान खेड तालुक्यामध्ये. आज देवस्थान खेड तालुक्यामध्ये आणि संपूर्ण दळणवळण आंबेगाव तालुक्यामधून जो भीमाशंकरला राज्य सरकारच्या केंद्र अर्थसंकल्पातून बजेटमधून निधी येतो, सार्वजनिक निधी आंबेगाव तालुक्यामध्ये खर्च केला जातो. मग देवस्थान आमच्या तालुक्यामध्ये आणि विकास आंबेगाव तालुक्यामध्ये. मग इतक्या वर्ष ह्या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी करतात काय? का आमच्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकत नाही?
आज भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मग आज एवढं मोठं देवस्थान आपल्या तालुक्यामध्ये असताना दररोज हजारो भाविक भक्त त्या ठिकाणी दर्शनाला येत असताना पर्यटन स्थळ होण्याच्या दृष्टीकोनातून का प्रयत्न झाले नाही? आज तांबणी सारखा घाट आहे, काय आहे तिथं? फक्त पाणी पाऊस होतोय, परंतु त्या ठिकाणी सुद्धा पर्यटन स्थळ म्हणजे त्या ठिकाणी त्या पद्धतीचा निधी टाकण्यात आला. हजारो लोकांना आदिवासी बंधू भगिनींना त्यांना रोजगार प्राप्त झाला. मग आमच्या तालुक्यातील ठाकर समाज असेल, आदिवासी समाज असेल, त्यांना का रोजगार त्या ठिकाणी प्राप्त झाला असता? त्यांच्या कुटुंबाची रोजीरोटी चांगली चालली असती, त्यांच्या तोंडावर हास्य फुललं असतं. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर फक्त वरून बुलबुलैया, प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये काहीच आलेलं नाही. असं एकंदरीत सगळं मतदार बंधू भगिनींचं आम्हाला चर्चा केल्यानंतर आढळून आलं. आता तुम्ही पूर्व पट्ट्यामध्ये फिरतात, ह्या अडीअडचणी अजून पश्चिम पट्ट्यामध्ये तुम्ही फिरता, त्या अडीअडचणी जाणवल्या. पूर्व पट्ट्यातल्या काय अडीअडचणी आहेत? पूर्व पट्ट्यामध्ये पाहायला गेलं तर सगळ्याच अडचणींचाच डोंगर आहे. फक्त ठराविक बगलबच्चे यांचाच विकास झाला. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस काम झालंच नाही. आज मला सांगा, आमच्या कोयाळी मरकळ रस्त्याचे आज तुम्ही पत्रकार साहेब तुम्ही जावा, आज रोडने जावा, कोयाळी मरकळ रोडला रस्ता आहे काय खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही. इतके खड्डे, आताच मी तिथून आलो, प्रचंड अवस्था बिकट. विकास आळंदी रोडचे सुद्धा तीच परिस्थिती, आता खड्डे बुजवल्यात. आता जस्ट इलेक्शनच्या तोंडावर खड्डे बुजवले नाही तर काय त्या रोडची अवस्था आहे. इतकी मोठी MIDC आहे. धर्मवीर शंभूराजेंच्या स्मारकासाठी राज्य सरकारने 550 कोटींची तरतूद केली, पण रस्त्यांची तरतूद झाली का नाही? झाली. मग का लगेच 2 महिन्यात खड्डे कसे काय पडले जातात? म्हणजे काम करायचं, प्रॉपर काम करायचं नाही, बुलबुलैया करायचा, सर्वसामान्य जनतेला त्रास होईल अशी कामं करायची. अशी कामं झाली पाहिजे नाही. एकंदरीत ह्या तालुक्यामध्ये पाहायला गेलं, आता काही लोक म्हणतात मी विकास कामांचा डोंगर उभा केला. अहो, विकास हा काही 5 वर्षातून 10 वर्षात होणारा खेळ नाही. विकास ही निरंतर चालणारी निरपेक्ष प्रक्रिया आहे. ह्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून आजतागायत जर पाहिला तालुक्याचा इतिहास, आज आपण ज्याला म्हणतो मिनी विधानसभा, आज मिनी विधानसभा म्हणल्यावर पंचायत समिती येते. आज जर आपण जुना कटाक्ष टाकला तर ह्या तालुक्यामध्ये पाठीमागच्या काळामध्ये आमच्या पूर्व पट्ट्यामध्ये खेड तालुक्यात सभापतीपद ज्यांनी भूषवलं ते आदरणीय रामदास शेठ ठाकूर पाटील असतील, राजू शेठ जवळेकरांनी उपसभापतीपद भूषवलं. पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस ते काम करत त्यांनी सांगितलं आम्ही पंचायत समितीचा 1 रुपया सुद्धा मानधन घेणार नाही किंवा गाडी सुद्धा वापरणार नाही. जो निधी तो गोरगरिबांसाठी ठाकर समाजासाठी देणार, दिला त्यांनी. असे अनेक लोक आहे. आता मधल्या काळामध्ये पाहायला गेलं तर अनेक लोक त्या ठिकाणी झाली. मला वाटतं बबनराव डावरे साहेब आमचे स्नेही पाहुणे, त्यांनी अनेक वर्ष तालुक्याची धुरा सांभाळली. बाळासाहेब शेटे यांना वाड्यागावचं सुपुत्र, त्यांनी मावळ पट्ट्यामध्ये संपूर्ण खेड तालुक्यात दूध संघाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची जीवनमान उंचवलं. सोपनराव वाळू साहेब खेडचे, त्यांनी 5 वर्ष स्वातंत्र्याचा कालखंड चांगल्या पद्धतीने पूर्ण केला. वामनराव ठाकूर पाटील असतील, स्वर्गीय आपले मधुशेठ लोणारे असतील, स्वर्गीय भगवान शेठ आरगडे असतील, फार कालपर्यंतचे आमचे सहकारी मित्र, आमचे मार्गदर्शक भगवान शेठ पोखरकर यांनी सुद्धा खेड तालुका पंचायत समिती सभापती पद भूषवलं. आमच्या ज्योतिताई आरगडे असतील. म्हणजे मला एकंदरीत सांगायचंय की ह्या तालुक्यामध्ये विकास करत असताना ह्या आता जी नाव घेतली अनेक 100% अनेक नेते, या सगळ्यांचं नामोल्लेख करता येणार नाही, पण ह्या लोकांनी सुद्धा आपलं अहोरात्र मेहनत आणि कष्ट ह्या तालुक्याच्या विकासासाठी घेतले. अगदी काल परवा खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक झाली. आमचे बंधू भावकी आदरणीय विजयसिंह शिंदे पाटील मार्केटचे सभापती झाले. सभापती झाल्याच्या नंतर उपसभापती मला वाटतं क्रांतीचे सोमवंशी झाल्या आणि त्यांचे सहकारी मंडळी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर सांगितलं की आम्ही खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा आमचं येणारं मानधन किंवा मार्केट कमिटीची गाडी आम्ही वापरणार नाही, ते येणारं मानधन खेड तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या ज्या शाळा नादुरुस्त आहे, जिथं कुठं कमतरता आहे, वंचित घटक आहे, त्या ठिकाणी देऊ. म्हणजे अशी माणसं समाजामध्ये पुढे आली पाहिजे होती. एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या 15 वर्ष 20 वर्षाच्या काळामध्ये चांगली माणसं डावलायचं काम झालं, चांगल्या माणसांचं खच्चीकरण करायचं काम झालं. चांगली माणसं ह्या खेड तालुक्याच्या राजकारणात येऊनच द्यायचं नाही असं धोरण आपण अवलंबलेलं पाहिलं मिळते. आता त्या पाईट वगैरे परिसरामध्ये जर पाहायला गेलं तर शरदभाऊ बुट्टे पाटील ते कृषी व संवर्धन खात्याचे सभापती राहिले होते. त्यांनी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली. म्हणजे मला सांगायचं काय की विकास हा कोणी एका व्यक्तीमुळे झालेला नाही. विकास ही सार्वभौम संकल्पना आहे आणि प्रत्येक माणसाने आपलं त्या ठिकाणी कष्ट ओतलेले आणि अनेक रती महारथींच्या योगदानातून आणि ह्या सर्वसामान्य माणसाच्या जीवावर लोक त्या ठिकाणी नेतृत्व केल्याच्या नंतर विकास काम होत असतात. आता दुसरा विषय आला, मी म्हणायचं मी केलं.
अहो बरोबर आहे. आज जर पाहायला गेलं तर आपल्या ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार ही एक संकल्पना आहे, ही रचना आहे आपली लोकशाहीची. आपला ग्रामीण भागातून रुपया गोळा केला जातो. हा कर, जीएसटी, ह्या सगळ्या याच्यातून तो निधी राज्य सरकारमध्ये जमतो, केंद्रामध्ये जमतो. आज आपण साधा येवलेच्या 12 रुपयाचा पेलो तर 2 रुपये जीएसटी त्याला लागतो. म्हणजे सर्वसामान्य माणसाला सगळ्यात मोठा भार आहे. आज जीवनाशक्य वस्तूंचे बाजारभाव बघा, पूर्वीच्या आणि आताचे. म्हणजे आज अब्जावधी रुपये त्या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य लोकांच्या खिशातनं गोळा केले जातात. पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांना लागणारे खतं, बी बियाणे याची हे सुद्धा याच्यामध्ये आलेले आहे. म्हणजे आपल्या लोकांच्या याच्यातून पैसा गोळा केला तर तो पैसा पुन्हा खाली विकासाकरता वापरला जातो. म्हणजे हे काय कोणाच्या घरचं कोणी विकासासाठी देत नाही. ही एक संकल्पना आहे आणि ही लोकशाहीने रचलेली व्याख्या आहे की ती कामं करण्यासाठी कोणतरी नेतृत्व त्या ठिकाणी लागतं. म्हणून कुणीही असं वाटून घ्यायचं नाही की मी माझ्या खिशातनं लाखो कोटीची कामं केली, असं काही नाहीये. लोकांचा पैसा आहे आणि हा लोकांच्यासाठी वापरला तर त्यात काही वावगं नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला संधी दिली जाते त्यावेळेला ह्या जनतेच्या सेवेसाठी दिली जाते. 100 लोक स्पर्धेत असतात, एखाद्याला संधी मिळते, मग त्या ठिकाणी ते काम करणं काम कर्तव्य आहे. त्यात काय अवघड आहे असं व्यक्तिगत मला मतदारांशी संवाद साधल्यानंतर वाटलं. ओके.